हेलो। हेलो। हाँ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। साहब टीपू पटवेगर बोल रहा हूँ। हाँ, बोलो। साहब वो तुम्हारे में आमदार है ना संग्राम जगताप, हम्म। ना वो क्या भी बोलने लगी। उसके बदल अध्यक्ष। तुम्हें महाराष्ट्र अल्पसंख्यक के अध्यक्ष हैं, हम्म। तुम्ही उनको रिप्लाई की दे रहे ने। फोनवर नाही बोलणार मी विषय. मग बोला की फोनवर बोलायला लागणार आहे, लोकप्रतिनिधी आहे तुम्ही, होय. राज्याचा अध्यक्ष आहे. आणि राज्याचा माझ्या पक्षाचा अध्यक्ष आहे. तुम्ही माझ्या पक्षात हो, आहात. तुमच्या पक्षात नाही, पण मुस्लिम समाजाला शिव्या हो. देणार तर आम्ही ज्यावेळेस ऐकून तुम्ही घ्यायचं. माझ्या पक्षात असाल त्यावेळेला मला पक्ष पक्षाचं म्हणून नाही, तुम्ही मी विचारू शकता. मी एक लोकप्रतिनिधी, तुम्ही लोकप्रतिनिधी, त्यामुळे तुम्हाला मी मी नाही, विचारणार. सॉरी, मी फोनवर बोलणार नाही. ही प्रत्यक्ष चुकीचं साहेब तुम्ही बोलताय, हे चुकीचं बोलताय, कारण कसं हे तुमच्या बघा, पक्षातला टीपू माणूस आहे म्हणून. पटवेगार, तुम्हाला हा एक सांगतो, तुम्ही एक सन्माननीय कार्यकर्ते आहात. हा जबाबदारीनं वागायला शिका, बोलायला शिका. नाही, आम्ही तुम्ही जबाबदारीनेच समक्ष बोलतोय. या, त्यावेळेला बोलतो मी मी काय केलंय. मला काही जाहिरातबाजी करायची गरज नाही. मी काय केलंय त्याची. तुम्ही केलाय आलं का का काय? लक्षात? तुम्ही केला असेल तर हे मी म्हणजे केलंय, दाखवून द्या ना. तुम्हाला दाखवायचं काय, कारण तुम्ही काय माझं ऑडिटर आहे का? नाही नाही, म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही काय अध्यक्ष आहे? अरे आहे, माझा नेता अल्पसंख्याकचा तुम्ही आहे, मी अध्यक्ष माझा आहे. नेता हिशोब घेईल ना माझं, की मी काय करायला लागलोय. लोक तुम्हाला उत्तर द्यायला लागणार ना साहेब. मी केलेलं नाही. आलं का लक्षात? पक्षानं मला तिथं संधी दिलेली आहे, त्यामुळे पक्षाची बांधिलकी माझी. पक्ष आहे ना माझा मालक, विचारतो ना मी काय करायला लागलो काय नाही. नाही, पण तुम्ही तर आम्हाला दाखवून द्यायला पाहिजे ना, आम्हाला तुमच्यावर गर्व आहे. काय तुम्हाला काय दाखवून द्यायचं? तुम्हाला काय दाखवून द्यावं? तुम्ही कोण? म्हणजे हु आर यू? हाय, आम्ही सामान्य नागरिक आहे, मुस्लिमचा कार्यकर्ता, मी एक सामान्य मुस्लिम आहे. तुम्ही असाल तिथं विचारा. जत हा. राहत ना तुम्ही, है की नाही नाही नाही, मी बघा मुंबईला ना तुमचं काय ते. जतचं उत्तर देतोय ना आम्ही त्यांना, जतवाल्यांना आम्ही उत्तर देतोय. ठीक आहे, माझ्यापर्यंत काय मी करतो, मला कोणी विचारायची आवश्यकता नाही. मग चुकीचं बोलायला लागला. मोबाईल कॉल रेकॉर्डिंग प्रकरणी आमदार नाईकवाडी समर्थकांचा टिपू पटवेगार यांना सज्जड इशारा, अन्यथा जतमध्ये येऊन पॅटर्न दाखवू. अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप वारंवार मुस्लिम समाजाविरोधात बेताल वक्तव्य करत असल्याबाबत दलित महासंघाचे राज्याध्यक्ष असणाऱ्या टिपू पटवेगार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार इद्रिस नाईकवाडी यांना फोन करून त्यामध्ये केलेली चर्चा ही समाज माध्यमातून व्हायरल केल्याबद्दल नाईकवाडी समर्थकांनी टिपू पटवेगार यांना असले उद्योग बंद करा, अन्यथा जतमध्ये येऊन तुम्हाला नाईकवाडी पॅटर्न दाखवू असा सज्जड इशारा दिला आहे. नाईकवाडी यांना कोणतरी जतमध्ये बसून एक सुपारी बहादर फोन करतोय आणि फोनवर क्वेश्चन करतोय. हा माणूस, या माणसाची पार्श्वभूमी अशी आहे, हा माणूस लोकसभेला सुपारी घेऊन मुस्लिम मतं मिळवण्यासाठी त्यानं धंदा केलेला आहे. हा माणूस तोडपाणी करणारा माणूस. या माणसाची पार्श्वभूमी जर तुम्ही म्हणजे अभ्यास केला या माणसाचा, हा माणूस फक्त सुपारी बहादरच आहे. ते तोडपाण्या करणं, याचं स्वतःचं घर चालत नाहीये, म्हणून यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा केलेला एक धंदा आहे. पहिली गोष्ट, इद्रिस नाईकवाडी काय आहे हे अजून त्याला माहीत नाही आणि भल्याना अजून माहीत झालेलं पण नाहीये. आणि त्याला दुसरी गोष्ट, या माणसाने परत हा नाद केला तर या माणसाला जतमध्ये येऊन नायकवाडी पॅटर्न काय हे दाखवून देण्यात येईल. आणि या माणसाला साहेबांनी चर्चेला बोलावलेलं, एवढं कोण ऑफर देत नाहीये. आज या माणसाला ऑफर दिलेलं, कारण हा धंदा झालेला आहे. फोनवरून व्हिडिओ व्हायरल करायचं, तोडपाणी करायची, त्यात पैसे मिळवायचे. अरे या माणसाचं घर कसं चालतात हेच आम्हाला कळेना अजून. हे तोडपाणीने घरं चालत नसतात, घरं उद्ध्वस्त होत असतात. या माणसांना ऑफर देऊन सुद्धा हा माणूस, खरं म्हणजे या माणसाने 2-3 दिवसात येऊन भेटायला पाहिजे साहेबांना, बाबा काय झालंय काय नाही. त्यांना फोनवर हाच धंदा, आणि त्याला माहित नाही हे आमचे आदरणीय साहेब काय आहेत हे अजून त्याला माहित नाही. आणि याच्या पुढे या माणसानं जर अशा प्रकारचं बोलणं जर चालू केलं त्यानं, तर या माणसाला जतमध्ये येऊन त्याला नायकवाडी पॅटर्न काय हे दाखवून देण्यात येईल. आज एक कोण फटवेगार नावाचा कोणी एक रस्त्यावरचा किरकोळ कार्यकर्ता, ज्याला समाजामध्ये शून्य किंमत आहे, असा उठून आमचे नेते माननीय आमदार इद्रिसभाई नाईकवाडी यांना फोन करून विचारतो. त्याची लायकी सुद्धा नाही. हा सुपारीबाज फक्त फोन करायचं, रेकॉर्डिंग करायचं, सर्व्हिकर व्हायरल करायचं आणि फुकटची प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतू पुरस्कृत हे धंदे करत असतो. तर त्याला अजून इद्रिस नाईकवाडी हे आमचे जे आमदार साहेब आहेत त्यांच्याबद्दल अजून काही माहीत नाही. ते किती अभ्यासू आहेत आणि किती त्यांची कारकीर्द मोठी आहे हे भल्यानं कळालेलं नाही. आणि या माध्यमातून मी एक त्यांना इशारा देतो की परत हे धंदे करू नका, हे तुमच्या अंगलट येईल, कारण तुम्हाला तिथं येऊन नायकवाडी पॅटर्न काही आम्ही दाखवू.